लाडकी बहीण योजनाबद्दल बोललात. आता काही लोकांचं असं म्हणणं असतं की बाबा या योजनेचा फायदा फक्त इलेक्शन पुरता घेण्यात आला. म्हणजे कदाचित 2014ला जर मी चिखलीकर साहेबांच्या प्रचारासाठी आले नसते तर मी राजकारणातच आले नसते. नांदेडमध्ये उद्योगधंदे आणण्यासाठी माझा आवर्जून प्रयत्न सुरू आहे आणि येत्या काळामध्ये तो आपल्याला दिसेलही. कारण आपण बघितलं असेल की सुशिक्षित मुलं पुणे मुंबई शिवाय त्यांना पर्याय नाही. कारण ते एकच रोड आहे आणि त्यामुळे इतकी ट्रॅफिकची समस्या आहे. त्यामुळे नांदेडला रिंग रोड देणं असेल किंवा ओव्हरब्रिज ज्या पद्धतीने देवेंद्रजींनी आणि मान्य गडकरी साहेबांनी नागपूरला ओव्हरब्रिजेसचं काम खूप मोठ्या प्रमाणात केले, तसं जर नांदेडला देता आलं तर ट्रॅफिकच्या समस्येपासून नांदेडची मुक्तता होईल असं मला त्या ठिकाणी वाटतं. जलयुक्त शिवारसारखी योजना, त्यामुळं खडतळ असणारा आमचा भाग किंवा डोंगराळ असणारा आमचा भाग आणि त्यामध्ये कुठेतरी पाण्याची व्यवस्था असणं, शेतकऱ्यांचं त्या निमित्ताने त्यांचं उत्पन्न वाढणं, त्या शेतकऱ्यांना योग्य तो भाव देणं, अशा अनेक कामं देवेंद्रजींच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेले आहे. तर महिला मोर्चाचं एक्झॅक्टली काम काय असतं आणि कशा पद्धतीने तुम्ही महिलांचे प्रश्न सोडवत आहात? महिलांना जी सन्मान देण्याची भूमिका घेतलेली आहे, त्यामुळे निश्चितच येत्या पुढच्या काळामध्ये सुद्धा पुरुषांच्या बरोबरीने महिला ह्या आपल्याला पॉलिसी मेकिंगमध्ये त्या ठिकाणी दिसतील असा विश्वास वाटतो. तर देवेंद्रजींनी नांदेड जिल्ह्यासाठी मागच्या 4-5 वर्षांमध्ये काय काय गोष्टी केलेल्या आहेत? ग्रामीण भागामध्ये 1,500 रुपये एका महिलेला स्वाभिमानीपणे उभं करण्यासाठी खूप मोठी रक्कम आहे असं मला वाटतं. की तिला माहिती आहे की हे 1,500 माझ्या हक्काचे आहेत आणि ती ते पैसे तिच्या कुटुंबासाठी, उदरनिर्वाहासाठी किंवा अन्य काही कुटुंबासाठीच ती खर्च करते आणि तोच विश्वास मनामध्ये घेऊन महायुती सरकारने ही योजना आणली होती.